बारामती पोटनिवडणूक जी आहे ती लागलेली आहे आणि यासाठी जवळपास 22 उमेदवार जे आहेत ते सुनेत्रा अजित पवार यांच्या विरोधात उभे आहेत आणि या निवडणुकीचे प्रभारी असलेले उमेश पटेल आपल्यासोबत आहेत। उमेदवार खरं तर ही निवडणूक होऊ नये अशीच अनेकांची इच्छा होती, मात्र असं असलं तरी ही निवडणूक लादली गेलेली आहे। जवळपास 22 उमेदवार जे आहेत ते विरोधात आहेत। कशा पद्धतीचा एकंदरीत प्रचार पक्षाकडून केला जातोय आणि काय एकंदरीत भूमिका? कुठलाही प्रॉमिनंट पक्ष जो आहे आपल्या महाराष्ट्रातला म्हणा किंवा देशातला, तो सुनेत्रा वहिनींच्या विरोधामध्ये उभा नाही आहे। जवळपास मित्रपक्ष तर सोबत आहेतच, परंतु महाविकास आघाडीमध्ये असलेले काँग्रेस पक्ष असेल किंवा त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा त्याचबरोबर तुतारी राष्ट्रवादी असेल, ह्या सगळ्यांचंच आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे। काँग्रेसने पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरला होता, तो त्यांनी माघारी घेतलेला आहे। त्यामुळं या निवडणुकीमध्ये जे काही आपण 22 उमेदवार जे राहिलेले ते अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे आणि काही जण राहिलेले जे असतील तर ते त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या अर्थानं तशी लढत आपल्याला म्हणता येणार नाही। ही लढत जी आहे ती अजितदादांच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्यामुळं एक सहानुभूतीची लाट या मतदारसंघामध्ये आहे। दादांनी केलेलं काम, हा मतदारसंघाची केलेली डेव्हलपमेंट आणि दादांची या मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाबरोबर आणि प्रत्येक व्यक्तीबरोबर असलेली जी अटॅचमेंट आहे आबालवृद्धांच्यासह, या सगळ्याचा लोकांना जो अजितदादा गेल्यामुळं प्रचंड धक्का त्या ठिकाणी बसलेला होता। आणि सुनेत्रा वहिनींनी आयुष्यभर अजितदादांना सावलीसारखी साथ दिली, त्यामुळं दादांची सावली असलेल्या सुनेत्रा वहिनी आता या मतदारसंघाच्या माऊली झालेल्या आहेत आणि त्यामुळं या मतदारसंघातलं प्रत्येक मत जे पडणार आहे, मतपेटीत जाणार आहे, ते सुनेत्रा वहिनींनाच ते मत जाणार आहे। त्यांच्या दृष्टिकोनातून ते मत म्हणजे अजितदादांच्याकरता दिलेली श्रद्धांजली असणार आहे आणि त्या भावनेतूनच या निवडणुकीमध्ये मतदान होणार आहे। या देशातलं 2,14,000च्या मताधिक्याचं उत्तर प्रदेशमधलं एक रेकॉर्ड आहे। या निवडणुकीमध्ये कदाचित ते रेकॉर्ड मोडलं जाईल आणि या देशाच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये हा सर्वाधिक मताधिक्याचा विजय असा एक ऐतिहासिक असा निकाल या निवडणुकीच्या माध्यमातून नोंदवला जाईल आणि अजितदादांच्या आजपर्यंतच्या आयुष्यभरामध्ये केलेल्या कामाची उतराई म्हणून बारामती मतदारसंघ आणि इथला मतदार हे रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही। खरं तर दादा सर्वांचाच पाठिंबा आहे, जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा आहे। मग या संदर्भातली काही मोठी जाहीर सभा वगैरे अशा काही होणार आहे, असं नियोजन आहे काय? हो, सांगता सभा ही होणार आहे। 20 तारखेला त्या ठिकाणी सांगता सभेचं नियोजन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्या सांगता सभेला मित्रपक्षाचे प्रमुख नेतेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आम्हाला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, ज्यांनी उमेदवार दिलेले नाही आहेत, तशांनासुद्धा त्या ठिकाणी त्या सभेला त्या ठिकाणी त्या येऊ शकतात आणि सांगता सभा ही मतदारांना एक निवडणुकीच्या निमित्तानं जो संदेश द्यायचा असतो त्याच्याकरताची ही एक सांगता सभा असणार आहे। कोण कोण नेते अपेक्षित आहेत किंवा कोणाकोणाला या संदर्भातलं निमंत्रण असणार आहे? काय प्रमुख नावं कोणती असू शकतात? अद्यापपर्यंत अजून त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय झालेला नाही, अजून ते चर्चेच्या पातळीवर आहे। निश्चित झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कुठले नेते मित्रपक्षाचे असणार आहेत, सहकारी पक्षाचे असणार आहेत, पाठिंबा देणाऱ्यांचे असणार आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी एकदा अंतिम झाल्यानंतर त्या संबंधी चर्चा झाल्यानंतर त्यांची वेळ निश्चित झाल्यानंतर आपल्याला कळवलं जाईल। खरं तर रोहित पवार किंवा युगेंद्र पवार हे अजितदादांच्या विरोधात मागची विधानसभा लढलेले होते, मात्र आज ते अजितदादांसाठी प्रचार करताना पाहायला मिळतात आणि पूर्ण पवार कुटुंब या निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र आलेलं पाहायला मिळतं आहे। कसं पाहता याकडे? बारामती मतदारसंघाचं पवार कुटुंबाशी असलेलं नातं हे सर्वश्रुत आहे आणि अजितदादानं तळहाताच्या फोडाप्रमाणे आणि कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे या मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांची उभी हयात काळजी घेतली। अजितदादांचं असलेलं या मतदारांच्या बरोबरचं जे नातं आहे हे कौटुंबिक स्वरूपाचंच नातं होतं, त्यामुळं पवार कुटुंबानं अजितदादांच्या संदर्भात असलेली ती अटॅचमेंट त्यांच्या अपघाती निधनाच्या पश्चामध्ये सर्वांनी मिळून दादांच्याकरता सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, ती स्वागतार्ह आहे। खरं तर संसदेमध्ये आता 3 दिवसाचं अधिवेशन होतं आहे आणि नारी शक्ती वंदन जे विधेयक आहे ते आता मांडलं जाणार आहे। कसं पाहताय? सुनेत्रा वहिनीसुद्धा आता उपमुख्यमंत्री आहेत आणि जवळपास 33% आरक्षणाचा जो महिलांसाठीचं आरक्षण जे आहे ते ठेवण्यात आलं आहे, विधानसभा असेल, लोकसभा असेल, कसं पाहताय?
आपल्याला माहीत आहे की या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुनेत्रा वहिनी या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या राज्याच्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे या माध्यमातून 33% महिलांना संसदेमध्ये आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक असं पाऊल हे NDAकडून त्या ठिकाणी उचललं जातं आहे. सर्वच घटक पक्षाचा त्याचबरोबर विरोधी पक्षाचा सुद्धा या विधेयकाला पाठिंबा राहील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्या संदर्भातलं विधेयक संसदेमध्ये असल्यामुळं आणि सुनेत्रा वहिनी अद्यापही राज्यसभेच्या खासदार आणि आत्ताच नूतन खासदार झालेले पार्थदादा पवार हे दोघंही राज्यसभेचे खासदार आहेत, संसदेचे सदस्य आहेत आणि त्यामुळं त्या मतदानाच्या करता जर त्या ठिकाणी तशी परिस्थिती झाली तर ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खरं तर काँग्रेसने डिलिमिटेशनचं जे विधेयक आणलं जात आहे त्याला विरोध केलेला आहे. त्यांच्या मते हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जर डिलिमिटेशन किंवा महिला वंदन विधेयक जे आहे त्या विधेयकाला विरोध म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाला विरोध, महिलांच्या अधिकारांना विरोध आणि त्या पक्षाच्या ज्या पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, प्रियंका गांधी असताना त्यांनी त्या गांधी घराण्याच्या होत्या म्हणून त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर संधी मिळत गेली त्या कुटुंबामध्ये. परंतु सर्वसामान्य घरातल्या संपूर्ण देशभरातल्या महिला ज्या आहेत त्या महिलांना देखील निर्णय प्रक्रियेमध्ये आणि कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये, कायदेमंडळामध्ये धोरण ठरवणाऱ्या महिला त्या ठिकाणी असाव्यात, त्यांची संख्या त्या प्रमाणात असावी याच्याकरताचं एक सकारात्मक पाऊल आहे. आणि महिलांची संख्या वाढत असताना आज लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला माहीत आहे. माझ्या माहितीप्रमाणे मागची जी जनगणना झाली 2011 साली, त्याच्यानंतर आत्ता जनगणना नव्यानं सुरू झालेली आहे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व जे आहे त्या ठिकाणी मर्यादा पडत आहेत आणि त्यामुळं लोकसभेच्या खासदारांची संख्या, विधानसभेच्या आमदारांची संख्या त्या प्रमाणात वाढत असताना महिलांनाही त्यामध्ये सहभागी करून घेणं हे सकारात्मक मानलं पाहिजे. आज पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्याला 4 खासदार येतात, मात्र जिल्हाधिकारी एकच असतो. त्यामुळे त्या संबंधित लोकसंख्येचा विचार करता हे 4 खासदारसुद्धा अपुरे पडतात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या मतदारसंघाची रचना जर पाहिली 3-3 तालुक्याला एक आमदार आहे आणि त्यामुळं काही ठिकाणी तर 5-5 तालुक्यांना एक आमदार आहे. त्यामुळं तिथं प्रशासकीय थोडीशी सुसूत्रता येण्याच्या दृष्टीनं जर आमदारांची आणि खासदारांची संख्या वाढणार असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर महिलांची संख्या त्यामध्ये वाढणार असेल तर ते तर आणखी जास्त स्वागत केलं पाहिजे. पण पाहतोय साधारणपणे 20 तारखेला या ठिकाणी सांगता सभा जी आहे ती सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराची होणार आहे आणि त्यासाठी बडे नेते देखील येणं अपेक्षित असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.